वृषभ राशी, तुमच्या आयुष्यात आकाशात ग्रहांचा असा खेळ सुरू झाला आहे जो साधा नाही, जो योगायोगही नाही. पुढील 3 दिवस तुमच्या नशिबाची मोठी परीक्षा आहे. ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष शांतपणे दुखावलं, मत्सर केला, तुम्हाला खाली खेचलं, ज्यांचं खरं रूप आता दिसणार आहे. शनी, राहू आणि चंद्राचा त्रिकोणी संयोग तुमच्या जीवनात मोठे 9 धक्के आणू शकतो. तुमच्या कामात, तुमच्या पैशात, तुमच्या नात्यात आणि सर्वात महत्त्वाचं मनावर प्रहार करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा जाग्या होत आहे. कुणी तुमच्या मागे बोलतंय, कुणीतरी कट रचतोय, कुणाचं रूप मनापेक्षा वेगळं. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कोण तुमचं आणि कोण तुमच्या निशाणाचं कारण आहे. वृषभ राशी, या 3 दिवसात विश्व तुमच्या संयमाची कसोटी घेणार. जर तुम्ही सावध राहिलात तर हे 9 धक्के तुमच्यासाठी 9 संधींमध्ये बदलतील. पण जरा सुद्धा निष्काळजी राहिलात तर घटनांचा फटका आयुष्याच्या सर्वात नाजूक जागी बसेल. म्हणून वृषभ राशी, ऐका आणि सज्ज राहा, कारण पुढील 3 दिवसात घडणार ते तुम्हाला हलकवून टाकेल. तर मित्रांनो, तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी. आणि चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ चालू करण्याआधी व्हिडिओला तुम्ही जर पहिल्यांदा आपला चॅनल बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आज आपण ज्या 9 घटनांबद्दल बोलणार आहोत त्यातली पहिली घटना आहे ती म्हणजे गुप्त शत्रूचा वार. वृषभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, या 3 दिवसात सुकून बसलेले शत्रू अचानक सक्रिय होतील. ज्या व्यक्तीला तुम्ही अरे हा तर माझाच माणूस आहे म्हणून विश्वास दिलात, तोच तुमच्या मागे धोका देऊ शकतो. तुमची प्रगती त्यांना काट्यासारखी बोचते. तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही म्हणूनच ते करणार. तुमच्या नावावरून खोटं बोलणं, तुमच्या कामात अडथळे, तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न विशेषतः ते करतील. व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल, यावरील गोष्टी गोपनीय ठेवा. लक्षात ठेवा, कोणताही स्क्रीनशॉट तुमच्यावर उलटवला जाऊ शकतो. याचे संकेत काय असतील? अचानक कोणीतरी दूर होणं, तुमच्याबद्दल परस्परांमध्ये कुजबूज, एखादी गोष्ट तुमच्या आधीच ती शत्रूला कळणं. हा शत्रू खूप चतुर आहे. तुमच्या चेहऱ्यावर हसतो आणि पाठीमागे वार करतो. पण शनी मार्गी होताच त्याच्या नशिबाचा खेळ संपेल. जो तुमची वाट अडवायला निघाला त्याच्यासाठीच अडथळे आता उभे राहतील. चला तर मग आता जाणून घेऊया घटना क्रमांक 2. नात्यात विष उतरणार. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, प्रेम असो, संसार असो किंवा घरातील आपले लोक, या 3 दिवसात भावनांवर मोठी परीक्षा येणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच व्यक्तीवर शंका निर्माण होईल. आणि ही शंका खरी आहे की कोणीतरी निर्माण केलेला भ्रम हे समजणं कठीण होईल. काय घडू शकतं बरं? तर प्रिय व्यक्तीसोबत भांडण, गैरसमजावरून नात्यात अंतर येईल, मित्रांचा विश्वासघात होईल, गुप्त माहिती उघड होणे. विशेषतः जुनी व्यक्ती पुन्हा समोर येईल. मी अजूनही तुझ्यासोबत आहे असं सांगत, पण त्यांच्या मनात काहीतरी सूडाचा भावना असेल. याचे संकेत काय असतील? तर सतत मनात अस्वस्थ विचार येणं, कॉल, मेसेजला टाळाटाळ करणं आणि तुम्हाला एखादी व्यक्ती बदलण्यासारखी वाटली. या काळात कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचं प्रेम, तुमचं नातं सुदृढ आहे, फक्त नकारात्मक ऊर्जा त्यावर हल्ला करत आहे. पण काळजी नको. ज्यांचं नातं खरं असतं ना, त्याला हे दिवस अजून जवळ आणतील आणि खोटं नातं या काळात चाळणीतून बाहेर फेकलं जाईल. चला तर मग जाणून घेऊया घटना क्रमांक 3. अचानक पैशांचं मोठं नुकसान. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, या 3 दिवसात तुमच्या आर्थिक भाग्यावर थेट प्रहार होऊ शकतो. जे पैसे येणार होते ते अडकतील, जे टिकायला हवे होते ते निसटतील आणि सर्वात घातक, विश्वासातील व्यक्तीस पैसे बुडवू शकतो. नेमके काय घडू शकतं बरं? तर अचानक खर्च वाढेल, चोरी, पाकीट हरवणं असं होईल. चुकीचं गुंतवणुकीचा निर्णय तुम्ही घ्याल, कर्जाचा ताण, पगार, बिझनेस पेमेंटमध्ये लेट होईल. विशेषतः
जर कोणीतरी तुम्हाला अचानक यात गुंतवणूक कर, हा फायदा मोठा आहे असं सांगत असेल तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. संकेत काय दिसतील? घरातील तिजोरी ड्रॉवरमध्ये गोंधळ, आर्थिक कागदपत्रे गायब होणे, व्यवहारात गोंधळ. ही काळी ऊर्जा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी आहे. पण शनी महाराजांचे संरक्षण तुमच्यासोबत आहे. तिचा काळा खेळ फक्त 3 दिवस, नंतर तुमचा पैसा, नशीब आणि प्रतिष्ठा सर्व काही जबरदस्तरित्या परत येणार आहे. यानंतर जाणून घेऊया घटना क्रमांक 4. आरोग्यावर अचानक प्रहार आणि रात्रीची दहशत. वृषभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, पैसा, काम, नातं या सगळ्यावर हल्ला झाल्यावर आता पुढचा वार होणार आहे तो तुमच्या आरोग्यावर. पुढील 3 दिवसात अचानक शरीरात कमजोरी येणं, डोकं दुखणं, चक्कर, नसांमध्ये वेदना, झोप न लागणं यासारखे त्रास वाढू शकता. हे फक्त शरीराचं लक्षण नाही, हे तुमच्या ऊर्जेवर हल्ला आहे. विशेषतः रात्रीचा काळ सावध. झोपेत दडपण जाणवणं, भयंकर किंवा विचित्र स्वप्न पडणं, एखादी व्यक्ती स्वप्नात सतत दिसणं, अचानक धडधड वाढणं, कुणीतरी पाहत आहे असं वाटणं, ही शारीरिक आजार नसून मत्सराच्या नजरेचा वार आहे. रोग कुणाकडून येतो? ज्याला तुमचं हसणं त्रासदायक वाटतं, ज्याला तुमचं आनंदी राहणं पचत नाही, तीच व्यक्ती तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा पाठवत आहे. हे अचानक झालेला थकवा, ताप, शरीरात शिथिलता यामागे ग्रहांचा ताण आणि एखाद्या स्त्रीचा द्वेष कामाला लागला आहे. पुढील संकेत ज्याला तुम्ही गंभीरपणे घ्या. झोपताना पायात आकडी, गळा अडकणं, आवाज बदलणं, सकाळी उठल्यासारखं न वाटणं, अचानक भीती किंवा बेचैनी होणं, डोळ्यामध्ये जळजळ. हे संकेत सांगताय तुमच्यावर बुरी नजर प्लस तांत्रिक ऊर्जा लागू झालेली आहे. पण चांगली बातमी, 12 वर्षापासून ज्याने तुमच्यावर सावली टाकली तो काळ आता शेवटच्या अवस्थेत आहे. शनी मार्गी होताच तिचा खेळ उलटा फिरणार. तुम्ही अधिक ताकदवान व्हाल, आरोग्य झपाट्याने सुधारेल. तिचं वाईट तिच्याच वाट्याला परत जाणार आहे. तरी पण काही त्वरित करण्यासाठी उपाय तुम्हाला सांगते. या 3 रात्रीसाठी तुमच्या पलंगाजवळ तुपाचा दिवा लावा, मीठ प्लस पाण्याने पाय धुवा झोपण्यापूर्वी आणि ओम नमः शिवाय हा मंत्र रोज 21 वेळेस म्हणा आणि जवळ तुळस घेऊन झोपा. कपाळावर काळा टिका लावा. 3 दिवस मानसिकरित्या मजबूत राहा. कोणीही तुम्हाला घाबरू शकत नाही. तुम्ही स्वतः विजयशाली आहात. शत्रू कितीही चतुर असू दे, शनीच्या नजरेतून तो सुटणार नाही. चला तर मग जाणून घेऊया घटना क्रमांक 5. लोक काय म्हणतील याची भीषण परीक्षा. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, पुढील 3 दिवस तुमच्या प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित होणार आहे. एखादं तुमचं विधान, एखादी छोटी चूक, एखादा गैरसमज याचाच फुगवून प्रचार केला जाईल. गुप्त शत्रू तुमच्याबद्दल खोटं पेरण्याचा प्रयत्न देखील करेल. ऑफिसमध्ये तुमचं नाव बदनाम करेल, लोकांमध्ये चुकीचं चित्र उभा करेल, विश्वासाने सांगितली गोष्ट उघड करेल आणि सर्वात धक्कादायक, ज्या व्यक्तीचे मन तुमच्यासोबत आहे त्यालाच कुणीतरी तुमच्या विरुद्ध वळवेल. हे सर्व का? कारण तुमचा आत्मविश्वास त्यांना खुपतो. हे तुमचं हसणं, तुमच्या उंचीचा आवाज, तुम्ही आत्मभिमानाची चाल सहन करू शकत नाही ते. याचे संकेत काय असतील जे तुम्ही ओळखू शकता? एकतर लोक अचानक शांत किंवा वागणूक बदलेल, अफवा किंवा विचित्र मेसेज येतील, कुणीतरी तुमची जागा, भूमिका हडपण्याचा प्रयत्न करेल, तो तुमच्या यशाला बाहेरून टाळा वाजवेल आणि पाठीमागे तुमची वार करेल. पण शनीची शपथ, ज्यांनी तुमचं नाव खेचलं त्याच्या नशिबाची दोरी स्वतः शनी कापणार. तुमची प्रतिष्ठा या 3 दिवसात हल्ली तरी यानंतर ती पूर्वीपेक्षा अधिक उंच, लोकांमध्ये तुम्हाला आदर आणि विजय मिळणार आहे. चला तर मग आता जाणून घेऊया घटना क्रमांक 6.
मनावर दडपण आणि निर्णयाचा प्रचंड दबाव. वृषभ राशीचे हे 3 दिवस तुमच्यासाठी मनाच्या युद्धाचे दिवस ठरणार आहे. एखादा मोठा निर्णय घेताना हात-पाय थरथरू शकता, मन गोंधळात पडेल. हे करू का, नको का, यावर विश्वास ठेवू का, नाही. हा गोंधळ फक्त विचारांचा नाही, यामागे आहे मानसिक हल्ला, नकारात्मक ऊर्जा. काय होऊ शकते? अचानक भीती वाढणे, अनावश्यक चिंता, भविष्याबद्दल काळजी, कोणावरही विश्वास न बसणे, स्वतःवरील आत्मविश्वास कमी होणे. तुमचा मेंदू चूक निर्णय घे असा सूत्रधार कोणीतरी बनवू पाहतोय. याचे संकेत काय असतील? डोक्याला भार, मनात अस्वस्थता, एकटं बसावंसं वाटणं, लोकांपासून दुरावा. या काळात घाईघाईमध्ये निर्णय तुम्ही घेऊच नका, नाहीतर तुमचंच नुकसान आणि दुसऱ्याचा फायदा होईल. जो निर्णय आज चुकून घ्याल तो नंतर तुमचा मोठा पश्चाताप बनू शकतो. पण शेवट चांगला. या 3 दिवसानंतर तुमच्यात अशी स्पष्टता येईल की आयुष्यातला मोठा बदल एकदम योग्य दिशेने होईल. भ्रम संपेल, आत्मविश्वास परत येईल, निर्णय तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊया घटना क्रमांक 7. जुन्या शत्रूचे पुनरागमन. नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वृषभ राशी, तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती होती ज्यामुळे तुम्ही खूप दुखावलात, त्रासलात, तुटलात, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला, पण ज्याने त्या विश्वासाला फटकारा दिला. ती व्यक्ती किंवा तिचं नाव पुन्हा तुमच्या समोर येणार आहे या 3 दिवसामध्ये. होय, जी व्यक्ती तुमच्या आठवणीत जखमेप्रमाणे बसली आहे तीच परत प्रकट होणार आहे. काय करू शकते ही व्यक्ती? जुन्या दुखऱ्या आठवणी जाग्या करेल, तुमच्या यशावर पुन्हा डोळा ठेवेल, गोड बोलून तुमच्याकडून गुपित काढेल, तुमचं मन परत गोंधळवेल. ती आता मित्र म्हणून येणार, पण हेतू सुडाचाच. संकेत: अचानक फोन, मेसेज किंवा स्टेटस दिसेल. तिचं नाव सतत तुमच्या नजरेसमोर येईल, म्हणजे तुमच्या मित्रांमध्ये तिची चर्चा होईल. पण लक्षात ठेवा, पूर्वीचे तुम्ही राहिले नाही. आता तुमचा आत्मविश्वास तलवारीसारखा धारदार आहे. ती तुम्हाला खाली खेचायला येते, पण तुम्ही वरच चढत राहणार. शनी तुमच्या बाजूला आहे. ज्याने तुम्हाला जखम दिली तोच आता पश्चातापाने जळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया घटना क्रमांक 8. घरात अचानक वाद, नकारात्मक शक्तींचा हल्ला. वृषभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, लोकांच्या घरामध्ये या 3 दिवसात एक अचानक वाद उभा राहू शकतो. कारण काय? चंद्र अंधाराचा अवस्थेत प्लस शनीचा कठोर प्रभाव. यामुळे घरात लहान गोष्टींचे मोठे भांडण होऊ शकते. कोणाशी वाद होईल? जवळचे नातेवाईक, घरातली मोठी व्यक्ती किंवा लहान सदस्य किंवा जोडीदार, प्रेम व्यक्ती. कसा वाद वाढेल ते पाहूया. एखाद्या छोट्याशा शब्दातून न बोललेल्या गोष्टींचा गैरसमज होईल. ईर्ष्या, संशय, राग वाढणे, घरात ऊर्जा जड आणि तणावपूर्ण होणे. याचे संकेत काय असतील? वस्तू हातातून गळणे, अचानक काचेचे तुटणे, घरातील दिवे सतत फ्लिकर होणे, एखाद्याचा मूड अचानक बदलणे. ही सर्व नकारात्मक शक्ती सक्रिय होत असल्याचे संकेत आहे. उपाय काय आहे यावर? स्वतःला आणि घराला वाचवा. दरवाजात कापूर प्लस लवंग जाळा. घरात बेलपत्र किंवा तुळशीपत्र ठेवून द्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप रोज 5 मिनिटं घरात लावा. वाद वाढवू नका, शांत राहा. नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडून बोलून घेण्याचा प्रयत्न करेल, पण जेवढं जास्त शक्य होईल तेवढं शांत राहा. शांत राहणाराच कायम जिंकत असतो. घटना क्रमांक 9. अचानक पैशाचा प्रचंड लाभ. वृषभ राशीचा गेम बदलेल. वृषभ राशी, या पुढील 3 दिवसात तुमच्या नशिबात अशी आर्थिक ऊर्जा सक्रिय होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक धन लाभ होणार.
कुठून येईल पैसा ते जाणून घ्या. अनपेक्षित ठिकाणाहून जुने पैसे अडकलेले असतील ते परत मिळतील. नोकरीत बोनस, इन्सेंटिव्ह किंवा प्रमोशन, शेअर मार्केट बिझनेसमध्ये वाढ, वडिलोपार्जित मालमत्ता किंवा कागदपत्रांमधून फायदा, ओळखीतल्या व्यक्तीकडून आर्थिक साथ, ऑनलाईन कार्यातून मोठी कमाईची संधी मिळेल. कसा बदल घडेल बरं? गेल्या अनेक दिवसांचा ताण संपणार. पैशांचा ओघ हळूहळू वाढत जाईल. नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार. खर्च कमी, लाभ मोठे, घरात समृद्धी येणार. याचे संकेत काय असतील? जर हे 3 दिवस स्वप्नात पैसा, सोने, मंदिर दिसले, एखादी अनोळखी व्यक्ती नंबरवरून गुड न्यूज आली, मनात अचानक सकारात्मक ऊर्जा आली, तर समजा श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सुरू झालाय. यावर उपाय, या चमत्काराला पुष्टी द्या. शुक्रवार किंवा बुधवार लाल किंवा पिवळं फूल महालक्ष्मी देवीसमोर ठेवून श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 27 वेळा जप करा. नशिबाचा, तिजोरीचा दरवाजा उघडेल. वृषभ राशी, ह्या 9 घटना काही साध्या नाही. नशिबाचा काटा आता वेगाने वर जाणार आहे. लक्षात ठेवा, शनी तुमची परीक्षा घ्यायला आला होता, पण आता यशाचं राज्य तुमचंच आहे. यापुढील 3 दिवस फक्त एक गोष्ट मनात ठेवायची: नकारात्मकतापासून दूर राहा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. जर तुम्हाला या भविष्यवाण्या तुमच्या आयुष्यात सत्य होताना दिसल्या तर कमेंटमध्ये नक्की मी वृषभ राशी आणि मी तयार आहे हे सगळं स्वीकारायला असं कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत थँक्यू.